भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, पण कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. राम बहुजनांचा असून तो मांसाहारी होता, तुम्ही त्याचं अपहरण करत आहात असं विधान आव्हाडांनी केलं होतं. रामासंदर्भातील विधानानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपा आक्रमक. आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची भाजपा नेते राम कदमांची मागणी. तर काही ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी जाळला आव्हाडांचा पुतळा. सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता कार्यक्रम. गोंधळ घालणाऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचे मंत्री सत्तार यांनी भर कार्यक्रमात माईकवरून दिले आदेश. विरोधक झाले आक्रमक. विरोधी पक्षाच्या काही लोकांनी कार्यक्रमात हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केल्यानं ग्रामीण भाषेत बोलावं लागलं. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागतो. मंत्री अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंची घेतली होती भेट. या भेटीवर नाराजी व्यक्त केल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे हातकणंगले जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधवांची पक्षातून हकालपट्टी. भाजपाला मला अटक करायचंय. कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप. ईडीनं तिसऱ्यांदा नोटीस पाठवूनही केजरीवाल चौकशीला राहिले नाहीत हजर. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांना मोठा धक्का. बहीण वाय एस शर्मिला यांनी दिल्लीत काँग्रेसमध्ये केला प्रवेश. पक्षही केला काँग्रेसमध्ये विलीन. अश्लील फोटोवरून ब्लॅकमेल करत असल्यानं गुरुग्राममधील मॉडेलचा खून. 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक. अश्लील फोटो मॉडेलकडे असल्यानं ती ब्लॅकमेल करत असल्याची आरोपींनी पोलिसांना दिली माहिती. अभिनेत्री जान्हवी कपूरचं गुपित उघड. कॉफी विथ करण कार्यक्रमात केला बॉयफ्रेंड शिखर संदर्भात खुलासा. आई श्रीदेवीच्या आकस्मिक मृत्यू वेळच्या घटनांचाही जान्हवीने केला खुलासा. दीपिका पादुकोणला व्हायचे आई. एका मुलाखतीत दीपिकाने व्यक्त केली इच्छा. दीपिका आहे रणवीर सिंगची पत्नी. 2018 साली झालंय त्यांचं लग्न.